ते मी आज मँगो फ्रुटी बनवते। त्यासाठी 2 हापूस आंबे घेतलेत, घरचे आंबे। एक कैरी घेतली, कच्ची कैरी घेतली, ती छोटी घेतली, त्या मोठ्या आंब्यांपेक्षा एक छोटी कैरी घ्यायची। कैरीची आणि आंब्याची साल काढून घ्यायची। सुरीत तुकडे करून घेतले मी आंब्याचे, कैरीचे तुकडे करून घेतले, साल काढून घेतली, एकसारखे तुकडे केले। आपल्याला एक कुकर मध्ये शिजवायचे। कुकर मध्ये मी थोडं पाणी घातले, बघू शकता अर्धा कप पाणी घातलेले। कुकरच्या डब्यात आपल्याला टाकून घ्यायचे ते दोघं एकत्र। मिडियम हीटवर 3 शिट्ट्या काढायच्या, म्हणजे छान मग एकजीव शिजेल आपलं कैरी आणि आंबा। झाकण लावून घेते मी। मिडियम हीटवर 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। कुकर गार झालाय। शिजलंय छान, बघू शकता कैरी पण शिजली, मऊ झालंय। आता याला मॅश गार होऊ देते मी थोडा वेळ। आपल्याला मँगो फ्रुटी बनवायला साखरेचा पाक पाहिजे, त्यासाठी मी साखर घेतली, एक बाउल भरून घेतला, 1 कप भरून फुल भरून घेतलेलं आहे। पाक बनवायचा आपल्याला। 1 वाटी साखरसाठी मी पावणा कप पाणी घेते, 3 पाव कप, बघू शकता पाऊण कप पाणी घेतलंय। 1 तारी पाक बनवायचा आहे। साखर विरघळून घ्यायची आधी। साखर विरघळली, अजून मी थोडं 3 ते 4 मिनिटं त्याला शिजू देणार आहे साखरेला छान। म्हणजे असा 1 तारी पाक बनवायचा आहे आपल्याला। पाक चेक करण्यासाठी थोडंसं बाहेर काढून घ्यायचं, थोडं गारू द्यायचं, ते आपल्याला कळेल तो पाक झालाय का नाही। अजून थोडा वेळ आपण 3 ते 4 मिनिटं एकदम लो हीट ठेवायची। साखरेचा पाक करताना एकदम लो हीट ठेवायची। गॅस बंद केला आहे, पाक झालाय आपला, बघू शकता पाक चेक करायला, म्हणजे शेवटचा थेंब आपला अगदी हळू खाली आला, म्हणजे 1 तारी पाक समजायचा, बघू शकता। किंवा चेक करायचं म्हणजे हातावर गार करून घ्यायचं पाक। एवढीच तार तुटायला पाहिजे, जास्त नाही। 1 तारी पाकला एवढी तार, बघू शकता। म्हणजे आपलं प्रिझर्वेटिव्ह साठी मँगो फ्रुटी अगदी असाच तऱ्हेने पाक बनवायचा आहे आपल्याला प्रिझर्व करायसाठी। सिरप गार होतंय, शुगर सिरप, तोपर्यंत आपण हे मॅश करून घेऊ। मॅशरने मॅश करून घ्यायचं किंवा मिक्सर मध्ये टाकून ब्लेंडर मध्ये ब्लेंड करून घ्यायचं। मी आधी याच्यात थोडंसं मॅश करून घेते। थोडं पाणी टाकून घ्यायचंय, पाणी टाकून छान स्मूथ ब्लेंड करून घेणार आहे, मिक्सर मध्ये वाटून घेणार आहे। पाणी टाकून घेते। मँगोचा पल्प झालाय, छान स्मूथ झालाय, बघू शकता। आपण शुगर सिरप मध्ये आता एकत्र काढून घेऊ, सगळं काढून घ्यायचंय। गाळून घ्यायचंय, गाळून घेऊ आपण याला, काढून घ्यायचं सगळं एकसारखं करून, बघू शकता छान टेक्स्चर आलंय शिजवल्यामुळे। आपण कैरी शिजवून घेतली, मिक्सर मध्ये वाटून आपलं आंब्याचं कैरीचं मिश्रण मँगो फ्रुटी गाळून घेऊ आपण त्याला। हापूस आंब्यात रेषा तर नसतात, पण कैरीच्या असतात एखाद दुसऱ्या। नाही गाळलं तरी छानच असतं ते।
बघू शकता सगळं स्मूथ झालंय पेस्ट, अगदी थोडीफार राहिलेली आहे कैरी असल्यामुळे. मँगो फ्रुटी याच्यात बर्फ, थंडगार पाणी, बर्फ टाकून लहान मुलांना, उन्हाळ्यासाठी, मोठ्यांसाठी, सगळ्यांसाठी अगदी घरच्या घरी तयार झालेली, कमी खर्चात, प्रिझर्वेटिव्ह न टाकता आपली मँगो फ्रुटी तयार झाली आहे. झाली मँगो फ्रुटी तयार. थंडगार पाणी घातलंय मी त्याच्यात, अर्धे ग्लास भरले मँगो फ्रुटीचे, अर्धे ग्लास थंड पाणी घेतलंय.